आज रात 12 बजे से पूरे देश में, ध्यान से सुनिए, पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। 20 मार्च आहे आणि परवा 22 मार्च आहे। खरं तर एक भयानक वर्ष आहे या शतकातलं, किंबहुना माझ्या आयुष्यातलं हे मला एक बेकार वर्ष, एक महामारीचं वर्ष म्हणून मी समजेन आयुष्यात। कारण फार वेगळी परिस्थिती 22 मार्चला चालू झाली आणि परिस्थिती 22 मार्चला लॉकडाऊन चालू झाल्याच्या नंतर तिला पहिलं जर मी काही काम चालू केलं असेल ना, तर ते प्रत्येक इमारतीच्या फ्लॅटमध्ये, म्हणजे जवळजवळ माझा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 22, 23 हा ऐरोलीचा, म्हणजे एक सेक्टर 6, 7, 8, 9, 10 ह्याच्यातला काही असा भाग आहे की एक 100-200 इमारती पकडून चला की असा एकही इमारतीमधला एकही असा फ्लॅट नाही। मग बाजूला आमचं यश पॅराडाईज सोसायटी आहे, तिथे जवळजवळ 450 फ्लॅट आहेत। म्हणजे त्या 450 फ्लॅटमधलं उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो की 450 फ्लॅटचं जर तुम्ही प्रत्येक रहिवाशाची बेल वाजवून जर आता विचारलं की सुरेश बिलारे ह्या काळामध्ये तुमच्या घरी सॅनिटायझर मारायला पंप खांद्यावर घेऊन किती वेळा आले होते, तर ते सुद्धा सांगतील की 2 ते 3 वेळा आमच्याकडे बिलाऱ्यांनी राऊंड मारला। सॅनिटायझर त्या काळामध्ये मी धुवून काढलेले आहेत। अनेक प्रसंग, अनेक शूटिंग आहेत। मी स्वतः खांद्यावरती पंप घेऊन बिल्डिंगच्या इमारती खाली सुद्धा मी पंप मारून इमारतीचे सगळ्या खालच्या जागा जो परिसर धुवून काढायचो। म्हणजे एवढं प्रचंड काम सांगण्याचं कारण मी एवढंच सांगतोय की तो काळ, तुम्ही विचारलं की तो काळ कसा होता, तो काळ असा होता। अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती की लॉकडाऊनच्या नंतर लोक पॉझिटिव्ह व्हायला लागले, आजारी पडायला लागले। माझ्यासारखा समाजसेवक हा कधीच घरात बसू शकत नाही की ज्यावेळेस लोक संकटात असतात त्यावेळेस मी कधी शांत बसणार नाही। 20 मार्च पासून जो काळ चालू झाला, आज 20 मार्चला आहे। आज तुम्ही मला विचारायला, मला माहिती नाही मी कधी तुमच्यासमोर मुलाखती किंवा ह्या काळामध्ये मला मुलाखती फार महत्त्वाचं वाटलंच नाही, मी कधी गेलोच नाही पिक्चर समोर। मला लोकांना कसं मी मदत करीन, ज्याच्या घरी पॉझिटिव्ह झाला त्याच्या घरातली परिस्थिती त्या टायमाला काय होती ही त्या घरातल्या कुटुंबालाच फक्त माहिती होती। कारण त्या कुटुंबामध्ये एखादा पॉझिटिव्ह झाला तर बाजूवाला सुद्धा दरवाजा उघडत नव्हता, अशी परिस्थिती होती। मी तुम्हाला एवढंच सांगेन की एकविरा दर्शन सोसायटी सेक्टर 8 मध्ये आहे, तिथं सावंत नावाचे आमचे साईभक्त ज्येष्ठ नागरिक राहतात। त्यांची मुलगी पॉझिटिव्ह झाली म्हणून तिथे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आणि त्या घरी सावंत आणि त्यांची मिसेस सावंत वहिनी दोघेच राहत होते आणि रात्री त्यांना त्या पॉझिटिव्ह झाल्या म्हणून होम क्वारंटाईन होत्या त्या, आणि रात्री 2-2:30 वाजता त्यांचं निधन झालं। अक्षरशः इमारतीमधले कोणीही माणूस त्यांच्या फ्लॅटमध्ये जायला तयार नव्हतं, किंबहुना त्यांचे जावई सुद्धा त्या फ्लॅटमध्ये जाऊ शकले नाहीत, कारण त्यांच्या घरी लहान मुलं असल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु रात्रीच्या 5 वाजता, नुकताच मी 4 वाजता आलो होतो घरी, ॲम्ब्युलन्समधून पेशंट वाहून इकडे तिकडे, आणि 4 वाजता आलो, 5:30ला माझी बेल वाजली की असं एकविरा दर्शनमध्ये घडलेलं आहे म्हणून। आणि त्या टायमाला मी बरोबर 5:30 पावणे 6च्या दरम्यान सावंत यांच्या घरी गेलो। मला वाटतं मी त्यांच्या घरी जाणारा पहिला व्यक्ती होतो। आणि मग त्यानंतर मी सावंत वहिनी ज्या होत्या त्या करोनाने त्यांचा मृत्यू झाला होता, आणि त्या टायमाला लगेच त्यांच्या सावंतांना मी सावरलं, म्हणलं घाबरू नका, मी ॲम्ब्युलन्स घेऊन येतो आणि सर्व काय असेल ते डॉक्टर सर्टिफिकेट वगैरे घेऊन व्यवस्थित मी पार पडतो। आणि त्यानंतर 2च तासामध्ये मी 4 माझे सहकारी मित्र ॲम्ब्युलन्स घेऊन आलो आणि मग ती बॉडी व्यवस्थित बांधली, आणि जेवढं मला शक्य होईल आपल्या हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे त्यांचा अंतिमविधी देवगाव स्मशानामध्ये मी करून घेतला। किंबहुना त्यांच्या जावया आणि त्यांची मुलांना सुद्धा मी जवळ येऊन दिलं नाही, ते लांबून त्यांनी नमस्कार केला, परंतु सगळा विधी मी त्या ठिकाणी केला। म्हणजे हे सांगायचं तात्पर्य असं होतं की माणूस माणसाला ओळखत नव्हता। एक तर असं सेक्टर 6 मधलं कुटुंब होतं की संपूर्ण पॉझिटिव्ह होतं, आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आजोबांची डेथ झाली, बॉडी घ्यायला कोण जायला तयार नाही हॉस्पिटलला। शेवटी मी त्यांना फोन केला, नातेवाईकांना म्हणलं काय काळजी करू नका, मी आहे, आणि मी त्यांची बॉडी नातेवाईकांना विचारून ताब्यात घेतली, आणि स्वतः त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांच्या बॉडीला मी अंत्यविधी स्वतः स्मशानामध्ये केला। म्हणजे हे अनेक उदाहरणं माझ्याकडे, जवळजवळ 100-1 बॉड्या मी स्वतः हँडल केल्यात ह्या वर्षभरात।
स्वतः माझ्या विभागातल्या, मी एरियातला बाहेरचा गोष्ट सोडून द्या, मी ज्या विभागात राहतो ऐरोली सेक्टर 6, 7, 8, 9, 10 या भागातल्या जवळजवळ 101 बॉडी तरी मी हँडल केल्या असेल स्वतःच्या हाताने. दिवागाव परिसरातल्या, दिवा गावातल्या अनेक बॉड्यांना मी त्या ठिकाणी मदत करायला त्या ठिकाणी त्यांना गेलेलो आहे. आणि हजारो पेशंट मी ॲडमिट केले, हजारो पेशंटला मी बरे करून घरी घेऊन आलो. हजारो पेशंट होम क्वारंटाईन होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बाजूला बसून मी त्यांना समजवण्याचं काम केलं की बाबांनो घाबरू नका. हा आजार हा असा आहे की तुमची इम्युनिटी पॉवर जर स्ट्रॉंग असेल तरच त्यातून तुम्ही वाचू शकता. हा आजार घाबरू नका. जे काही डॉक्टरने दवाखाने केले, तुमचा जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याशी सल्ला करा आणि बिंदास्त राहा. आणि हे सगळं चांगलं चाललं होतं. लॉकडाऊन झाला, त्यानंतर बाजारपेठा बंद झाल्या, लोकांच्या घरी भाजीपाला येत नव्हता. ज्यांच्या घरी कोरोना पेशंट होते त्यांच्या घरी भाजीपाला कोण द्यायला जात नव्हतं. अक्षरशः मी डीमार्टमधून त्यांचे सामानाची किराणाची लिस्ट घ्यायचो आणि ती लिस्ट घेऊन त्यांच्या घरी सामान पोचवलेलं आहे. आणि समता बिल्डिंग असेल, गुरुकुल बिल्डिंग असेल, माझ्या विभागातल्या अनेक इमारती आहेत, त्यांच्या घरी मी स्वतः त्यांचं सामान मी बनवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर भाजीपाला असेल मी स्वतः घरी पोहोचवला. आमच्या समता बिल्डिंग सेक्टर 8ला असे आहे, त्या कुठल्याही सगळ्या प्रत्येक 50 फ्लॅटमध्ये कुठल्याही रहिवाशांना विचारा की प्रत्येकाच्या घरी मी भाजी नेऊन दिली आहे, प्रत्येकाच्या घरी मी किराणा मान दिलेला आहे. त्या सोसायटीनं माझा भव्य सत्कार केला किंवा तो भाग वेगळा आहे, परंतु जे केलं ते चांगलं केलेलं आहे मी काम. आणि मला समाधान आहे या गोष्टीचं की माझ्या हातून कुठेतरी चांगलं घडलं. आणि परमेश्वरानं मला आज तेवढ्यासाठी ती शक्ती दिलेली आहे की मी ICU मध्ये वॉर्डमध्ये जाऊन सुद्धा प्रत्येक माझा 1 ऑक्टोबरला माझा वाढदिवस होता, त्या वाढदिवसात मी 125 पेशंटला स्वतः जाऊन त्यांना पर्सनली भेटलो की काय काळजी करू नका, घाबरू नका, मी आहे, तुम्हाला काय करणं हवंय का मी तुम्हाला नेऊन देतो. वाशीचं क्वारंटाईन सेंटर असेल, ऐरोलीतली क्वारंटाईन सेंटर असतील, लेडीजचं जेंट्सचं, असा एकही क्वारंटाईन सेंटर किंवा हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल जे कोविड सेंटर बनवली होती, असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी मी आतमध्ये जाऊन पेशंटला सोडून आलो नाही. काही वेळे तर त्या वाशीच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये डायरेक्ट आतमध्ये गेलो पेशंटला सोडायला. मला ते लोकांनी बाकीच्या तिथले नर्स आणि डॉक्टर बोलावले, तुम्ही पण पेशंट आहात का? म्हणलं मी नाही पेशंट. मग मी बाहेर निघून यायचो. म्हणजे अशा भयानक परिस्थितीमध्ये काम केलं. 2 महिने परिस्थिती सुधारली होती आता, पण परत आता कोरोना डोकं वर काढलेलं आहे. लोकांनी घाबरू नका. आमच्यासारखे बाळासाहेबांचे शिवसैनिक तुमच्या पाठीशी कायम उभी आहेत. आत्ता सुद्धा मी इंद्रावती हॉस्पिटलमधून आलो. आत्ताची तुम्हाला बातमी सांगतो की आत्ता सत्य परिस्थितीमध्ये 80 ते 85 आयुर्वेदिक पेशंट इंद्रावती हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. इंद्रावती हॉस्पिटल अत्यंत चांगले ट्रीटमेंट होतोय लोकांना त्या ठिकाणी, म्हणून लोक तिथे गर्दी करतात. बाजूलाच महानगरपालिका सेक्टर 3चं हॉस्पिटल आहे. दुपारी 5 वाजेपर्यंत सकाळी गेलात तुम्ही तर तिथं प्रचंड गर्दी असते. आज लोक एवढे तिथं आजही टेस्टिंग करतात, त्यातले 50% लोक पॉझिटिव्ह यायला लागलेत. भयानक परिस्थिती झालेली. ठीक आहे, आमच्या ऐरोली विभागातले सगळे समाजसेवक चांगल्या कामाला लागलेले आहेत. आदरणीय विजय चौगुले साहेबांनी तर त्या इंद्रावती हॉस्पिटल अकाउंटच काढून दिले लोकांचं की तुम्ही जा, सांगा माझं नाव सांगा आणि वॅक्सिन घ्या. लोक वॅक्सिन घ्यायला लागलेत, मध्ये घेत नव्हते, आता घ्या. मी लोकांना एवढंच सांगेन, जे डॉक्टर सांगतात मी काय डॉक्टर नाही. तुमच्यावर संकट आल्यानंतर तुम्हाला जी मदत लागेल, मग तुम्हाला ॲम्ब्युलन्स असेल, मग तुम्हाला हॉस्पिटलला त्या ठिकाणी तुम्हाला डबा द्यायचा असेल, तुम्हाला आधार कार्ड द्यायचं काम असेल, तुमच्या मेडिसिन असेल, ह्याचं काम मी स्वतः करीन. मला कधी सांगा. आणि मी माझा बॅनरच बनवलेला आहे की 24 तास तुमच्या सेवेशी तत्पर सुरेश भिलारे. आणि म्हणून मी लोकांच्या सेवेमध्ये आहे, मी काम करतोय. आणि आता सुद्धा काळ भयानक चाललेला आहे. परत जरी हे वर्ष पूर्ती म्हणतात लोक, ही वर्ष पूर्ती नाही. 22 मार्च हे वर्ष श्राद्ध आहे. ह्या कोरोनाचं वर्ष श्राद्ध झाला की हे परत नको आपल्याला, हे परत नको. हे 22 मार्चला पर्यंत संपू दे सगळं. देवाच्या, मी साईबाबांचा भक्त आहे. 15 वर्ष शिर्डीला मी स्वतः चालतोय. मी बाबांना हेच सांगतोय, बाबा हे संपून टाका, बस झालं. ज्यांच्या घरचा माणूस गेला ना त्यांच्या घरच्यांना जाऊन विचारा की कोरोना किती भयानक आहे. आपण बोलतो, मला अनेक लोक भेटतात, नाही रे कोरोना हे काहीतरीच आहे. पण ज्यांच्या घरचा कोरोनामुळे ज्यांच्या घरचा माणूस गेला ना त्यांच्या घरच्यांना जाऊन विचारा कोरोनाची परिस्थिती काय असते. आणि ज्यांना कोरोना झाला आणि जे ICU मध्ये गेलेले आहेत आणि त्यांना पोटावर उलटं झोपायला सांगितलं ना त्यांना जाऊन विचारा कोरोना काय परिस्थिती आहे. मी ज्यावेळेस कोरोनाच्या परिस्थितीत काम करत होतो त्यावेळेस सकाळी लवकरच घरातून बाहेर पडायचो. आणि एक कोरोना योद्धा म्हणा मला, किंवा एक लोकांचा सेवक म्हणा, किंवा मला देवानं ते काम सांगितलं होतं, ती जबाबदारी मी पार पडत होतो. ते सकाळीच्या घरातनं बाहेर पडायचं तर माझी मिसेस आहे ते मला सकाळी भाजी चपाती भरून द्यायची. तिला माहिती आहे मी घरात परत येणार नाही.
आणि ज्यावेळेस भाजी चपाती म्हणजे माझ्या या कार्यामध्ये माझ्या तिचा पण त्याच्यामध्ये तेवढाच हात आहे की तेवढी तिने मला त्या टायमाला साथ दिली की तुम्ही जावा, लोकांची कामं करा. असं नाही की जाऊ नका म्हणून, कारण काय अनेक वर्षापासून आमच्या लग्नाला 25 वर्ष झाल्यापासून ती पण माझ्या सोबत आहे. ती पण मला अशा सामाजिक कार्याला आधार देत असते. आणि आमच्या घरामध्ये एक पद्धती आहे, जर चांगल्या लोकांसाठी आपण करायचं असेल तर बिंदास करा म्हणून. आणि त्यावेळी मी घरातनं चपाती भाजी घेऊन जायचो. मग परत किती वाजता येईल ह्याचा भरोसा नव्हता, कारण एकदा हॉस्पिटलमध्ये गेलो, एकदा बाहेर गेलो की माझ्या पाठीमागे खूप कामं लागायचे. मी काम करायचो. घरची काळजी असणं साहजिकच आहे, कुटुंब आहे. कुटुंब म्हटल्यानंतर मुलांना, मुलीला, माझ्या फॅमिलीला, माझी गावी आई आहे, त्या सगळ्यांना माझी काळजी असायची. कारण ते लोक बघायचे, व्हिडिओ बघायचे, लोक पाठवायचे, काय करतोय हा, लोक आश्चर्यचकित करायचे, हा माणूस काय झालंय, हा काय स्वतःच्या जीवाची पण पर्वा करत नाही, या माणसाला काय. पण मी नाही तो विचार करायचा. मला चौगुले साहेब फोन करायचे, अरे सुरेश तिकडे पळ. मी पळायचो. आमचे उपजिल्हा भालचंद्र साहेब आहे, सुरेश इकडे येऊन ॲम्ब्युलन्स इकडे घेऊन आहे, मी तिकडे जायचो. ज्या कोणत्या हॉस्पिटल असेल मी जात राहायचो. आणि कुटुंबाची मला काळजी होतीच. आणि मग मी रात्री उशिरा यायचो. मला ते प्रिकॉशन ज्या गोष्टी आहेत त्या आता काय सगळ्यांना माहिती आहे की आपण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर स्वतः आपण आंघोळ करू नये, कपडे वॉशला टाकली पाहिजेत, सॅनिटायझर घर केलं पाहिजे, आपण जे आपण चपल्या वापरल्या त्या घराच्या बाहेर ठेवून त्याचे वॉश करून त्या सॅनिटायझर केला पाहिजे, नंतर घरात बसलं पाहिजे, ही काळजी मी घ्यायचो. आणि म्हणूनच आत्तापर्यंत माझ्या घरामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही, कारण मी तेवढी काळजी घेतली. म्हणून आपण काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. स्मार्टला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिला प्रसंग जर असेल ना तर काय झाला असेल तर लोकांची धावपळ चालू झाली. लोक गावी पळायला लागले आपापल्या. मग गाड्या बंद झाल्या, लोक चालत जायला लागले. जे हातावर पोट असेल रोजमदार जी लोक आहेत त्यांची कामं बंद झाली, साईट बंद पडल्या, सगळ्या बांधकामं बंद झाली, रस्त्याची कामं बंद झाली. झोपडपट्टीत राहणारे मध्यमवर्गीय चाळीत राहणाऱ्यांच्या नोकऱ्या जागेवर थांबल्या, ते खाणार काय, हा मोठा प्रसंग होता. आणि अशा वेळेस नवी मुंबई महानगरपालिका आणि विजय चौगुले साहेब, आदरणीय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच वेळेस, मला आठवतंय 1 वर्षापूर्वी 22 मार्चला मी त्या चौगुले साहेबांच्या बाजूला बसलो होतो. शिंदे साहेबांनी त्या टायमाला राजन विचारे साहेब खासदार यांनी आदेश दिले होते की महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि कमी पडलं तर आपल्या वैयक्तिक खर्चातून तुम्ही ऐरोलीमध्ये ज्या ठिकाणी जाणारे लोक आहेत त्यांना जागोजागी अन्न पुरवण्याचं काम करा. आणि ऐरोलीमध्ये जे काही झोपडपट्टी वस्ती आहे, जे मध्यमवर्गीय लोकांना त्यांना अन्न पोचवण्याचं काम करा. आम्ही सुरुवातीला धान्य देण्याचं काम केलं. प्रत्येकाच्या झोपडपट्टीमध्ये घरोघरी आम्ही अन्नधान्य पुरवलं. म्हणजे पॅकेट म्हणजे 5-10 किलो तांदूळ असतील, 2 किलो तांदूळ गहू असतील, अशा पॅकेट आम्ही पुरवले. पण नंतर असं वाटलं की आपण जेवणच 2 टाइम बनवूया. मग आम्ही रोज जवळजवळ 7 ते 8 हजार लोकांचं आम्ही जेवण बनवायचो. आणि मग ते जेवण प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक झोपडपट्टी, प्रत्येक चाळीमध्ये ते आम्ही वाटायचो. आणि हे वाटल्यानंतर मग पोलीस डिपार्टमेंट असेल ते बिचारे रस्त्यावरती नाक्यावरती उभे असायचे. मग त्यांना सकाळचा नाश्ता द्यायचं काम आम्ही केलं. पोलिसांना जेवणाचे पाकिट द्यायचं कामं केलं. त्यांनी सुद्धा आमचा सन्मान अनेक वेळा केला. परंतु खरे करुणोद्य ते आहेत. आम्ही तर आमचं कर्तव्य केलं, आम्ही समाजसेवक आहे. परंतु मला एक सांगावंसं वाटतं की अशा 8 महिन्याच्या ह्या 10 महिन्याच्या काळामध्ये खरोखर एकनाथ शिंदे साहेब, राजन विचारे साहेब आणि चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं तो लोकांना जे जेवण पुरवण्याचं काम आहे ते माझ्या हातून 3.5 ते 4 महिने खूप चांगलं झालं. आणि मी प्रामाणिकपणे केलं. माझ्याला अनेक लोकांनी व्हिडिओ पाठवलेले आहेत. मी तुमच्या चॅनलला मी ते पोस्ट करू शकतो, अनेक आहेत. आणि त्याच्यानंतर मग काळ झाला, तो 4 महिन्याचा काळ संपला. आमच्या तिथं जम्बो सर्कस होती. या सर्कसमध्ये जवळजवळ 175 लोक अडकून पडले होते की त्यांना अन्नधान्य नव्हतं. मग त्यावेळी सुद्धा आम्हाला जे अन्नधान्य ठाण्यावरून येत होतं, चौगुले साहेबांकडून येतो की तात्काळ त्यांना आम्ही तिथं पुरवलं. आणि मग त्यावेळेस सुद्धा त्या सर्कसमधले ते कलाकार जे देशभर जगभर फिरतात त्याचे 2 कलाकार देखील त्या ठिकाणी ऑफ झाले. आणि त्यांना देखील त्यावेळेस मी अंत्यविधी करण्याचं काम देखील त्यावेळेस मी केलेलं आहे. आणि अशा अनेक प्रसंग आहेत माझ्या. जर तुम्ही विचारात बसला तर मला अख्खा दिवस लागेल. हा मोठा प्रसंग आहे. आणि म्हणून अन्नधान्याचं पुरवण्याचं काम असेल, लोकांना हॉस्पिटल नेऊन द्यायचं काम असेल, सर्कसवाल्यांना मदत करण्याचं काम असेल, लोकांना आधार द्यायचं काम असेल, दुर्दैवाने मृत्यू झाली त्यांना अंत्यविधीचं करण्याचं काम असेल, हा सगळा कार्यक्रम आम्ही करत होतो. आणि प्रत्येकाच्या बिल्डिंग खाली मी दिवसभर असं फिरत राहायचो. फक्त सर्वांना सांगत होतो, घाबरू नका, तुमच्यावर काय प्रसंग येईल, सुरेश बिलारे तुमच्या बिल्डिंग खाली उभा आहे.
तुम्हाला कसली जरी गरज लागली तरी सुरेश बेलारे खाली उभा आहे, फक्त मला सांगा, मी तुमच्या घरापर्यंत पोहोचेन. मी करोनाला घाबरत नाही, कारण मी करोनाचे सगळे प्रिकॉशन मध्ये शिकलो होतो, पाळत होतो, आणि म्हणून मी व्यवस्थितपणे लोकांचं काम करत होतो. आजही लोकांना माझी विनंती आहे. माझ्याकडे तसे अनेक प्रसंग आहेत की काही लोकांचं असं झालं की आजाराला इझी घेतले लोकांनी. ह्या करोना आजाराला इझी घेतलं. नाही रे, काय होणार नाही, काय होत नाही, मी स्ट्रॉंग आहे, मी जिममध्ये जातो, मी शेतात खूप काम केलंय, मी खूप कष्ट केलेलं आहे, त्यामुळे माझी बॉडी स्ट्रॉंग आहे, असं अनेक लोकांनी सांगितलं. आणि म्हणून अशा परिस्थितीत करोना झाला तरी लोकांनी तो टेस्टिंग केलं नाही. आणि न टेस्ट केल्यामुळे असा प्रकार झाला. करोना टेस्ट न केल्यामुळे काय झालं, तुमचा तो करोना तो तुमच्या लंग्समध्ये एवढा घुसला की तुमच्या त्या लंग्स बाद झाल्या. तुम्ही पूर्णपणे तुमचं शरीर जे आहे, शरीरामध्ये करोनाचा प्रसार 100% झाला. आणि अशा वेळी तुम्हाला खोकल्याचा त्रास व्हायला लागला, श्वास घ्यायला त्रास व्हायला, त्यावेळी तुम्ही हॉस्पिटलला गेलात. आणि त्यावेळेस हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तुम्ही डॉक्टरांना सांगितलं की मला वाचवा. आणि अशा वेळेस आम्ही त्याला नाही वाचवू शकलो.